कथा, संस्कृती आणि भक्तीचा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी। चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र आतुरतेने वाट बघितली जाते। गणरायाच्या जन्मासाठी स्मरणार्थ भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेशोत्सव हा सण साजरा केला जातो। या दिवशी घराघरात गणपतीची स्थापना केली जाते, गणेशाची पूजा केली जाते, दुर्वा आणि मोदकांचा प्रसाद अर्पित केला जातो। 10 दिवसाचा हा उत्सव अनंत चतुर्दशीला संपन्न होतो आणि गणपती बाप्पाचे विसर्जन केलं जातं। गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पाच्या जन्माची कथा पुन्हा एकदा सर्वांच्या मनात जागृत होते। शिवपुराणानुसार माता पार्वतीने स्नान करण्यासाठी जाताना आपल्या शरीरातील उटण्याच्या लेपापासून एक सुंदर मुलाची मूर्ती तयार केली होती। तिला गणेश असं नाव दिलं। परंतु एक दिवस भगवान महादेव स्नान करण्यासाठी गेले असता गणेशाने त्यांना आत प्रवेश करण्यापासून रोखलं। यामुळे रागाच्या भरात भगवान महादेवांनी गणेशाचं डोकं धडापासून वेगळं केलं। हे माता पार्वतीला समजल्यावर तिने शोक केला आणि शेवटी शिवजींनी गणेशाला हत्तीचं डोकं देऊन त्याला जीवदान दिलं। ही कथा धार्मिक असून तर ती जीवनातील अनेक मूल्यांचा संदेश देणारी आहे। गणेशोत्सव या सणाच्या माध्यमातून एकता, सांस्कृतिक वारसा, भक्तिभाव यांचं दर्शन घडतं। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती। या उत्सवाचा मुख्य हेतू समाजातील विविध घटक एकत्र आणणे आणि राष्ट्रीय एकतेला चालना देणे हा होता। आजकालचा गणेशोत्सव बघितला तर डीजे, अश्लीलता पसरवणारी गाणी हे ध्वनी प्रदूषण करतात। पीओपीच्या मूर्ती सर्वत्र बसवल्याने पर्यावरणाची ऱ्हास होते, तसेच रासायनिक रंगाच्या वापरामुळे जलप्रदूषण देखील होतं। बघायला गेलं तर पर्यावरणाच्या दृष्टीने गणेशोत्सव हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे। गेल्या वर्षांपासून बऱ्याच ठिकाणी पर्यावरणपूरक गणेश मूर्त्या तयार केल्या जात आहेत। ही पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक बाब आहे, पण आता आपल्या लाडक्या गणपती बाप्पा समोर अश्लीलता पसरवणारी गाणी लावणे बंद व्हायला पाहिजे। भक्तीचं प्रतीक असलेले आपले बाप्पा समाजातील एकतेचे, पर्यावरणाच्या जाणीवेचे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे। गणेश चतुर्थी हा सण देवतेची पूजा करण्याचा असून तो गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकता, सांस्कृतिक वारसा आणि भक्तिभाव यांचं दर्शन घडतं। गणेश चतुर्थीच्या या पवित्र दिवशी आपण सर्वजण एकत्र येऊन गणपती बाप्पाची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन सुखमय आणि समृद्ध बनवूया। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया।